श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। जो बोलकेपणे विशेष सहस्त्रमुखांचा जो शेष तोही सिणला निशेष वस्तू न संगवे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवन आपलं सुरू आहे। संत स्तवनामध्ये समर्थांनी या ठिकाणी संत विचारांची शक्तीचं वर्णन केलंय। पहा, शक्ती आणि सामर्थ्य हे दोन शब्द आम्ही नेहमी उच्चारतो। शक्ती आणि सामर्थ्याच्या नुसत्या गप्पा मारतो। शक्ती आणि सामर्थ्य आम्ही पाहत नाही, अनुभवत नाही। आपण म्हणतो त्याच्यामध्ये केवढी शक्ती आहे पहा। अरे शक्ती दिसते का तुला? ती शक्ती दिसत नाही याचाच अर्थ ती खरी आहे। शक्ती जर दिसली असती ना, आता आपण एखाद्यानं कुस्तीच्या मैदानामध्ये एखादा पैलवान कुस्ती खेळला, त्याच्या कलेचा आविष्कार पाहायला मिळाला, कलेचं दर्शन झालं, पण ती शक्तीचं एक बाह्यांग आपल्याला पाहायला मिळालं। कुस्ती पाहायला मिळाली, आनंद वाटला। खेळ पाहायला मिळाला, आनंद वाटला। पूर्वी दांडपट्टा खेळले जायचे, आनंद वाटला। वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक सौष्ठवाच्या स्पर्धा पूर्वी व्हायच्या आणि त्या खरंच खूप कल्याणकारी अशा प्रकारच्या चांगल्या कल्पना होत्या। शक्ती, आपण शक्ती या विषयावरती बोलतो आहोत। शक्ती जेव्हा आपण सहज बोलून जातो ना, त्याच्या शब्दामध्ये शक्ती आहे, त्याच्या बोलण्यामध्ये ताकद आहे, त्याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे। अरे पण दाखव ना। तो बोललेलं दाखवता येतं का? नाही। तो बोललेलं काय केलं? मी ऐकलं। ऐकल्यानंतर मला काय जाणीव झाली? त्याच्या शब्दातली जाणीव झाली। समजावून घ्या, मला त्याचे शब्द ऐकायला मिळाले, पण शब्द पाहायला मिळाले का? तर नाही। शब्द ऐकायला मिळाले ना, तर हो। मग शब्द पाहायला मिळालेले खरे आहेत का? तर नाही। शब्द ऐकायला मिळालेले खरे आहेत का? तर नाही। त्याचं कारण असं की ज्या शब्दाचं उगमस्थान जे आहे, ते उगमस्थान जर मला माहिती नाही, तर मग शब्द ऐकणं, बघणं, पाहणं हे कितपत खरं आहे? शब्दाच्या आतील जाणीव पहा, असं समर्थांनी म्हटलंय। शब्दा आतील विचारांचा मागोवा घ्यायला समर्थ नेहमी सांगतात। समर्थांचं, महाराजांचं, स्वामींचं नेहमी सांगणं असायचं, अरे तो काय म्हणतोय ना, त्याचा नीट अर्थ लक्षात घ्या। संतांचे विचार नुसते असे वरवर अभ्यास करून, वाचन करून, पाठांतर करून दुसऱ्याला सांगा आणि वाहवा मिळवा आणि आनंद कमवा, असा विषय नाही येतो। संतांचे विचार स्वतः आत्मसात करा आणि आतून जे उत्स्फूर्त अशा प्रकारचे विचार येतील आणि उत्स्फूर्त प्रकारचा असा झरा अखंड वाहायला लागेल ना, ती वाहणारा तो झरा असतो ना, हीच संतांची कृपा असते। पहा, तेच समर्थांचं सांगणं आहे। इथे काय समर्थांनी वेगवेगळी उदाहरणं फक्त दिलेली आहेत। जो बोलकेपणे विशेष सहस्त्रमुखांचा जो शेष, आता या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, ऐकलेल्या असतात, पण समर्थ काय म्हणाले की अशा शेष सुद्धा जिथे शिणून गेला, शिणून म्हणजे थकला, भागला। आपण पाहतो ना, एखादी गोष्ट चांगली करायला लागलं ना की खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप परिश्रम करावे लागतात, खूप काही करावं लागतं। वाईट घटना आणि वाईट गोष्ट करायला किती वेळ लागतो? काही क्षण सुद्धा पुरेसा होतो। चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना, चांगलं विचार आत्मसात करण्यासाठी उभा आयुष्य, त्याच्यासाठी संस्कार वर्गामध्ये जावं लागतं, संस्कार करून घ्यावे लागतात। खोटं बोलण्याचा क्लास आहे का कुठे?
वाईट वागण्याची कुठं हे आहे का, शाळा आहे का, किंवा त्याच्यासाठी शिकवणाऱ्याची काही व्यवस्था आहे का? काही नाही आहे. वाईट शिकवण्याची व्यवस्था नसताना शिकलाय की नाही, शिकतोय की नाही, करतोय की नाही वाईट, करतोय. चांगलं शिकूनही, चांगले संस्कार होऊनही त्याच्यावरती ते रुजायला कितीतरी वेळ काळ जातोय की नाही, तर जातोय. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला आतून जे देतात, मला आतून जे मिळतात, तेच शक्ती म्हणजे संत शक्ती आहे. ती शक्ती आहे. संत असा बाहेरून बघायचाच नाहीये त्याला. संत आपल्या विचारांच्या माध्यमातून अखंडपणानं संतांना पाहायचं आहे. समर्थांसारखा संत तर विरळाच आहे. माऊलींनी सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, ही जी सगळी संत मंडळी आहेत ना, या संत मंडळींचं सगळ्याचं फक्त शब्द मांडणी, फक्त विचार करण्याची आणि सांगण्याची फक्त पद्धत वेगळी आहे. एकच सगळं. त्या संतांच्या जवळ मागणं काय मागावं हे सगळ्या संतांनी एकच सांगितलं ना. साधू संता मागणे हेची आता, प्रीती लागो गोविंद गुण गाता. प्रीती लागो गोविंद गुण गाता, प्रीती लागो गोविंद गुण गाता. केव्हा लागेल, कधी मिळेल आम्हाला ती संधी, केव्हा ते प्राप्त होईल, केव्हा ते जमेल, केव्हा ते शक्य होईल, केव्हा ते सत्य होईल हेही सांगितलं ना. केव्हा शक्य होऊ शकतं? वृत्ती शून्य झाली या संसारा, या ठिकाणी ते जमेल. असं केलं तर जमेल, असं घडलं तर जमेल, असं होऊ शकलं तर जमेल. काय? वृत्ती शून्य झाली या संसारा. वृत्ती शून्य झाली या संसारा म्हणजे असत्य वस्तूबद्दलची वृत्ती शून्य झाली की मग काय होतं, मग काय घडतं? संतापदी घेतला आम्ही थारा. किती सुंदर आहे ना. संतापदी घेतला आम्ही थारा, संतापदी घेतला आम्ही थारा. वळे विवेकाची वेगळी, पडे शब्दाची बोबडी, जो बोलकेपणे विशेष, सहस्त्रमुखांचा जो शेष, तोही सिणला निशेष वस्तू न संगवे. वस्तू म्हणजे ब्रह्मरूप, वस्तू म्हणजे आत्मरूप, वस्तू म्हणजे आत्मतत्व, वस्तू म्हणजे आत्मा, वस्तू म्हणजे शाश्वत खरा देव. त्याचं ज्ञान हे फक्त संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतं. असाच हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.